सो वेलकम बॅक पुढे एकदा सर्वांच मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चला पुढील मॅचकडे जिथे आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही विजेता संघ अगदी सामना पाहायला मिळतोय तो म्हणजेच JMCC निपाणी विपक्ष PCC घोगवे या दोन संघांदरम्यान ही लढत पाहायला मिळते. इथून मात्र जो संघ विजयी होईल तो संघ मात्र नक्की सेमीफायनलमध्ये दाखल होईल. ओ यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल झेल होता मात्र क्षेत्ररक्षकाला तो जज करता आला नाही. एकच धाव मात्र मिळेल या ठिकाणी आणि तर पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, अशा प्रकारे दोन चेंडू आणि दोन धावा धावफलकावरती गोलंदाज अनिकेत याला आपण पाहतोय. तर फलंदाजी करणारा संघ म्हणजेच एस निपाणी संघाचे शिलेदार किशोर आणि किरण हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 3 धावा, अगदी बॉल टू रन हा अगदा सामना आपण पाहतोय. अगदी सुरुवातीच्या या चेंडूमध्ये पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये फलंदाज प्रयत्न मात्र करतोय मोठे फटके खेळण्याचा. यावेळेस लॉफ तर केलाय आणि झेल ड्रॉप, अगदी जशी मात्र झेल ड्रॉप झाली तसं मात्र मैदानामध्ये एकच आवाज पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला. सर्व खेळाडू मात्र थोडेसे निराश झाले. तर 5 धावा या चेंडूवर आल्या, 2 धावांनिशी आपण पाहतोय. हो फुलटॉस, लोअर फुलटॉस होता मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. कमी गतीचा चेंडू, ज्या प्रकारे नक्कीच संतोष सरांनी उल्लेख केला की अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये या चेंडूला नकल चेंडू म्हणून संबोधलं जातं आणि अगदी त्याच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू या आधीचा वेगवान चेंडू होता मात्र तो यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. ऑनसाईडला चेंडू खेळला गेला, क्षेत्ररक्षक वन बाउंड चेंडू कलेक्ट केला गेला आणि चेंडूची उचल फेक होईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी धाव घेतली गेली. ती 2 धावा घेतल्या गेल्या आणि या 2 धावांनिशी धावफलक मात्र जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती येत आहेत. चला स्पीडअप करायचं आहे, वेळ जास्त खर्च करू नका. आज आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणजे आजच्या दिवसापासून मित्रांनो खऱ्या अर्थाने संविधान हे लागू झालं आणि आज तोच दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरी करतो. व यावेळेस क्लास दाखवतोय हा फलंदाज. क्षेत्ररक्षकाने मात्र अगदी बाउंड्री रेषेच्या सीमारेषेच्या लगत राहणं गरजेचं होतं मात्र जागा सोडली, बराचसा पुढे निघून आला. त्यामुळे झेल मात्र जज करता आला नाही, झेल मात्र रेंजमध्ये आला नाही. झेल ड्रॉप झाला आणि धावा मात्र आल्या तर केवळ 2 धावा. या 2 धावांनी 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अभिषेक पुन्हा एकदा कव्हर ड्राव, कॉपी बुक स्टाईल हा फटका आणि या चेंडूवर मात्र धावा मिळतील, मोहर लगावली जाईल. ती तब्बल 6 धावांची. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो की तब्बल 6 धावा आल्या धावफलकावरती. आलेल्या 6 धावांनिशी धावफलक मात्र पोहोचते तब्बल 15 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉफ केलंय, चेंडू जातोय. 6 धावा, क्या बात आहे, कमालीचा फटका. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 षटकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज किशोर ऑन फायर आपला पाहायला मिळतोय. कमालीचे स्ट्रोक, अगदी चेंडू टप्पा पडल्याबरोबर रीड केलं जात आहे, प्रहार चढवला जातोय चेंडूला आणि केवळ दिशा देण्याचं काम
काय कमालीचे फटके पाहायला मिळाले. पहिला फटका जर पाहिला तर अगदी डीप कव्हरच्या दिशेने फटका खेळला आणि या वेळेस मध्ये डीप मिड विकेटला म्हणजे अगदी मैदानाच्या सर्व बाजूने फटके खेळले जात आहेत. पुन्हा एकदा क्लास दाखवतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र 2च धावा मिळतील आणि 2 धावाने धावफलक मात्र पोहोचेल ते 23 या अंकावरती. 23 रन्स, 23 धावा धावफलकावरती येत आहेत. ट्वेंटी 23 काय फटके पाहायला मिळतात. अगदी जर या हे ग्राउंड जर सर्कल स्वरूप चेंडू आले बघा, जर सर्कल स्वरूपातच हे ग्राउंड असताना तर मात्र हे देखणे फटके आपल्याला पाहायला मिळाले असते, दैदिप्यमान फटके पाहायला मिळाले असते. मात्र 2 धावा या फटक्यावर मिळतील, या चेंडूवर मिळतील आणि या 2 चेंडूने 2 धावाने 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखेर बऱ्याच अवधीनंतर एक डॉट चेंडू येईल असं वाटलं होतं, मात्र लेग बाय स्वरूपाची अखेर धाव आली आणि या लेग बाय स्वरूपाच्या धावेने आपण पाहतोय की 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 2 षटकार, 3 दुहेरी धावा, 1 एकेरी धाव, अशा प्रकारे तब्बल 19 धावा या धावफलकामध्ये आल्या. आणि मुख्य व्यासपीठावरती मी आमंत्रित करतो महाबळेश्वर आणि जावली तालुक्यातील नामवंत पैलवान आमचे शंकर दादा, या आपलं स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या प्लीज. रामेगर गावमधून आज खेळणार आहेत तुम्ही? यस, खेळणार आहेत त्यांनी सांगितले. त्याचबरोबर KSK प्रतिष्ठानचे खऱ्या अर्थाने माजी सचिव आणि KSKचे आधारस्तंभ म्हणायला काय हरकत नाही, आमचे सोपान दादा मोरे यांचाही आगमन या ठिकाणी होत आहे. मनापासून सहर्ष स्वागत आहे. KSKचा कोहिनूर हिरा सध्याच्या घडीला खुल्या गटातलं क्रिकेट खेळतोय क्षितिज मोरे, आपलंही स्वागत आहे. अक्षय मोरे, आपलंही स्वागत आहे. हे सर्व स्टार खेळाडू आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि जितेंद्र मोरे जे खजिनदार आहेत आणि KSK प्रीमियर लीग ही स्पर्धा घेते, त्या कारणाने कमिटीकडे आमचं लक्ष राहील. भूमिपुत्र मैदानावरती ती स्पर्धा होते. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. तर 4 धावा मात्र या चेंडूवर मिळाल्या. एक 30 धावा, 31 रन्स. पहिल्याच बॉलवरती अगदी प्रहार चढवला. चेंडू क्रमांक 2, पहिल्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर 1 धाव आली आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रहार चढवला गोलंदाज यस निखिल. थोडंसं मात्र चौकार आला, थोडंसं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, थोडंसं रणनीती बदलली जाते. चला स्पीडअप करा निखिल, चला स्पीडअप करा. तर चौकार आल्यानंतर गोलंदाज निखिल या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न एज होती, मात्र झेल कुठल्याही क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी घेता आला नाही, चेंडूपर्यंत पोहोचता आला नाही. 1 मिळाली धाव आणि या एका धावे धाव फलक जाईल 32 धावा. किशोरच्या बॅटमधून आपल्याला काय कमालीचे फटके पाहायला मिळते आणि अगदी किशोरला साथ देण्याचा प्रयत्न केला जातो किरणच्या माध्यमातून सुद्धा. जसे मात्र किशोरच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले, तसंच मात्र कुठे प्रयत्न केला किरणने सुद्धा. एक चौकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावेळेस सुद्धा काय फटका तगडा आहे, मात्र धावा मिळतील त्या तब्बल पुन्हा एकदा 6 धावा. षटकार येतोय. तर 6 धावा मिळाल्या आणि 6 धावांनी धावफलक मात्र जाईल तब्बल 38 रन्स. 38 धावा धावफलकावरती आलेत. ओहो, यावेळेस यॉर्कलेसचा चेंडूचा वापर अगदी प्रभास्त्र वापरलं गेलं किशोरसाठी, मात्र 1 धाव नक्कीच मिळते आणि या 1 धावेने धावफलक जाईल 39 धावा. षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल.
शेवटच्या बॉलवरती मात्र एकदा उतर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनिशी आपण पाहतोय की पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर एंड ऑफ द 3 ओव्हर्स 41 धावा धाव फलकावरती आल्या आणि 42 धावांचं टार्गेट लक्ष या ठिकाणी ठेवलं गेले. थँक्यू सो मच. आपण टॉस करणार आहोत, परंतु विनंती आहे त्या आमचे टेनिस क्रिकेट डॉट इनचे जे कॅमेरामॅन आहेत तिथून थोडंसं सर्वांनी बाजूला या. मी PCC टीम आपण त्या बाजूला जावा. निखिल कॅमेरामॅन तिकडे तिकडे त्या बाजूला थांबा. आम्ही तुम्हाला विनंती करतोय. टॉस केला जातोय. टीम वारसोडी देव आणि टीम रामेगर दोन्ही टीमचे कॅप्टन या. मी सुभाष दादा संगपाळ यांना विनंती करतो, दादा या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या, तुम्हाला विनंती आहे आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी टॉस करतोय. टीम रामेगर गणेश कदम प्लीज या टॉस साठी. आणि अक्षय मोरे आमच्याबरोबर जोडले गेलेत, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय रामेगर आणि वारसोळी देव या दोन्ही गावामध्ये अंतर खूप कमी आहे. मला वाटतं 1.5 ते 2 किलोमीटरचं, परंतु मॅचेस खूप चांगल्या होतात. अगदी चुरशीच्या मॅच पाहायला मिळतात आणि त्यामधली ही एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सुभाषदादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. रामेगर टीम आहे गणेश कदम, वारसोळीचे टीमचे कॅप्टन अक्षय मोरे. टॉस केला जातोय. कॉल कोण देईल? गणेश कदम कॉल देतील. स्पिन द कॉइन, हवेमध्ये टाका. छापा हा कॉल आहे आणि टॉस मात्र टीम रामेगर संघाने जिंकलाय. गणेश कसा आहेस? मस्त आहे. टॉस जिंकलायस, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. बऱ्याचदा आपण पाहिलं जवळजवळ 5 ते 6 स्पर्धा झाल्या. रामेगर टीम पेपरवरती खूप चांगली आहे. आता काय टीम मीटिंग झाली का कुठे हॉटेलला वगैरे, काय कसं खेळायचं? शंकर दादा नेहमी टेन्शन मध्ये असतात, टीम चांगली आहे टीम जिंकत नाही. काय प्लॅनिंग केलं या स्पर्धेबद्दल? मीटिंग तर खूप झाल्यात, पण आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल काय म्हणशील? ग्राउंड अवेलेबल होत नाहीये. लाकवड टीमनी खूप प्रयत्न केले. स्पर्धा कशी वाटते? नयनने तर खूप प्रयत्न केला ग्राउंडसाठी, पण एका दिवसाची तो त्यानं ग्राउंड बघून केलीच टुर्नामेंट. अक्षयकडे जाईन. अक्षय बॅटिंग करायची आणि मला वाटतं टॉस जिंकला असतास तर तू प्रथम बॅटिंग घेतली असतीस. धावा किती केल्या जातील या मैदानावरती? 25 ते 30 मला वाटतं मिनिमम पार स्कोर आहे. तर 30च्या वरती गेलं तर विनिंग टोटल मी समजेन या ग्राउंडला. गावाला ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण खेळताना अशा प्रकारचे ग्राउंड असतात. वावरामध्ये क्रिकेट खेळलं जातं, बाउंड्री अधिकची नसते. ग्रामीण क्रिकेट आणि या मैदानावरती आलेला थोडासा अनुभव कसा वाटतोय? ग्रामीण क्रिकेटचं तर मग काही अडथळे असतात, तसं इथे अडथळे नाही आहे. पण दोन साईडच्या बाबतीत म्हणायचं तर 2D आणि 1Dचा खेळ आहे. पण जाऊ दे, टेक्निकल क्रिकेट जो खेळेल तो जिंकण्याचा प्रयत्न करेल. सध्याच्या घडीला सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा ट्रेंडिंगला आहे. उत्साह आहे या स्पर्धेबद्दल प्रत्येक खेळाडूमध्ये. काय काय म्हणशील? सातारा प्रीमियर लीग 5 दिवसावरती आले. खरं तर मी आभार मानेन सातारा प्रीमियर लीग कमिटीचे. खूप वर्षापासून प्रयत्न चालू होते सातारा प्रीमियर लीग करायचे. यावर्षी होते. तर मला वाटतं जी नवी मुंबईत जी NMPL होते त्याच्याच ह्याला जोडीला जोड अशी होईल याची अपेक्षा आहे मला. थँक्यू सो मच. रामेगर टीमने टॉस जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. ही संपूर्ण अपडेट आहे टॉसची. थँक्यू सो मच. राम मोरे यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. सो थँक्यू व्हेरी मच. आपण पाहिला नाणेफेकीचा कौल आपण पाहिला. वरसोळी देव वारसोळी देवी आणि रामेगर या दोन संघादरम्यान आपण हा नाणेफेकीचा कौल पाहिला. आमचे संतोष देसाई सर यांच्या माध्यमातून. तर जिथे आपण टार्गेट पाहतोय तब्बल 42 धावांचं टार्गेट आहे, लक्ष आहे आणि ते लक्ष चेस करण्यासाठी या ठिकाणी संघ मात्र फलंदाजी करता पाहायला मिळतो. तो म्हणजेच SPCC गोगवे हा संघ. पहिला चेंडू आपण पाहिला तर पहिल्या 2 चेंडूवर एकेरी धावा, नंतरचे 2 चेंडू आपण निर्धाव स्वरूपाचे, त्यानंतर मात्र यावेळेस ही डिक्लेअर स्वरूपाचे धाव येते. तर अशा प्रकारे 5 चेंडू आणि 3 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीचे फलंदाज अभिषेक आणि त्याचबरोबर निखिल ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किशोर याला आपण पाहतोय. तर व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि त्याचबरोबर डिक्लेअर स्वरूपाचे धाव 2 धावा या ठिकाणी मिळतील.
आलेल्या 2 धावांची धावफलक मात्र जाईल 5 या अंकावरती. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू या ठिकाणी पहिल्या षटकातील किशोर याचा. फुल टॉस आणि मात्र टॉप एज हवेमध्ये चेंडू आणि सरळ जातोय क्षेत्राच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन. डीजे येस डीजे मॅन, आपण आता रेडी राहायचंय. षटकाराला चौकाराला विकेट गेली, षटक समाप्त झाला. आपण आता साऊंड सिस्टीम आपली यूज करायची आणि थोडं आमच्या प्रेक्षकांना आपण मंत्रमुग्ध करायचं आहे. कारण शांत वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पाडली. आपल्याला ही स्पर्धा अगदी धूमधडाक्यामध्ये पार पाडायची आहे. एक उत्साहामध्ये, एक जोशामध्ये आपल्याला पार पाडायचे, त्याकरता आपण सज्ज राहायचं आहे डीजे मॅन. सो आपण जर पाहिलं तर पहिलं षटक समाप्त झालं. धावफलकावरती आल्या त्या 5 धावा. नेक्स्ट बॉलर निमेश याला पण पाहतोय. चला स्पीडअप करायचं आहे निमेश प्लीज. स्ट्राईकला बॅट्समन आपण पाहतोय. येस अभिषेक आणि अभिषेक साठी पहिलाच बॉल होता. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार मात्र ठरतोय अभिषेक आणि माघारी परततोय. तर पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. अभिषेकला मात्र माघारी परतावं लागलं. त्यानंतर मात्र फुल टॉस आणि चेंडू मात्र जाईल यस 2 धावांसाठी. या ठिकाणी आपण पाहतोय हा फटका खेळला गेला. आमचे अशरफ पटेल साहेब मामू जे अगदी खारघर विभागामध्ये सुप्रसिद्ध आहेत. जेव्हा जेव्हा 2 धावांसाठी एखादा स्ट्रोक खेळला जातो ना, तेव्हा त्यांच्या माध्यमातून गोड वाक्य त्यांच्या मुखातून ऐकायला की डाळ भात लोणचा कोण नाही कोणचा आणि हा फटका आला 2चा. हे वाक्य त्यांच्या मुखातून ऐकायला खूप छान वाटतं. अगदी विरोधी समालोचक आहेत ते. ओहो यू विल मिस, आय विल डेफिनेटली. इथे मात्र त्रिपुराचित फलंदाजाला बाद केला. त्या यष्ट्या वाकवल्या तर अक्षरशः उद्ध्वस्त केल्या गेल्या. डीजे थँक्यू डीजे. तर जिथे आपण पाहतोय 42 धावांचं लक्ष्य, केवळ 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिकेत याला आपण पाहतोय. अनिकेत मात्र पहिल्याच बॉलवर चांगला फटका. 2 धावा नक्कीच मिळतील. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो की 2 धावा डिक्लेअर स्वरूपाच्या आलेत. 2 धावाने अखेर मात्र 12 चौधरीनंतर स्कोर कार्ड पुढे सरसावतोय 9 धावा. या षटकामध्ये आपण जर उल्लेख केला तर पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर पुन्हा तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा 2 धावा. आता मात्र 5व्या चेंडूवर सुद्धा विकेट येईल का, की यावेळेस एखादा मोठा फटका पाहायला काहीतरी मिळेल. अगदी चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा होता. तेवढाच चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मिळतात या चेंडूवर. या 2 धावांनी धावफलक मात्र पोहोचेल आता 11 धावा. आणि शेवटच्या बॉलवर का होईना मात्र आणखीन एक विकेट मिळतोय. कमालीचं षटक. 6 धावा आणि 3
विकेट्स ज्याने मिळवल्या गोलंदाज निमेश डीजे. तर 7 चेंडू आणि 32 धावा. येणारे 7 चेंडू 32 धावांची गरज फलंदाजाला इथून प्रत्येक चेंडूवर आक्रमण चढवावं लागेल. मात्र अशा प्रकारे फटके जर खेळले तर मात्र हा चांगला निर्णय मानावा लागेल क्षेत्ररक्षकांचा. कारण वेळ वाया घालवण्यापेक्षा पुन्हा टॉप एज एका धावेसाठी चेंडू जाईल. एक धाव मिळेल. एका धावेवर धाव फलक मात्र पोहोचतो अखेर 12 या अंकावरती. इथून 13 धावा. इथून मात्र अजून जरी पाहिलं तर 29 धावांची गरज असेल. आणि झेल फलंदाज बाद होतोय. चला नेक्स्ट बॅट्समन. तीन चेंडू आता मात्र शिल्लक असतील. हा बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र काहीसा आतमध्ये येणारा डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि आपण जर पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ म्हणजेच गोगवे संघ आता मात्र जवळजवळ पराभवाच्या कडक छायेमध्ये आपला पाहायला मिळतो. तर निपाणी संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावर असताना केवळ आता मात्र शेवटचा चेंडू डिलिव्हर करायचा आणि विजयाच्या उंबरठा मात्र या ठिकाणी पार करायचा. आणि पहिला संघ शेवटचा बॉल या ठिकाणी डिलिव्हर होतोय. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की विजयी संघ इथे मात्र PCC निपाणी हा संघ इथे मात्र विजय माफ करा संघ JMCC निपाणी हा संघ इथे मात्र विजयी होतोय. शुभेच्छा असेल निपाणी संघाला आणि बेटर लक हार्ड लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट गोगवे संघ. नेक्स्ट मॅच आपला पाहायला मिळतील. एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच मोर्या 11 वारसोळ देव विपक्ष रामेघर या 2 संघादरम्यान पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि जशी मात्र पुढील लढत सुरू होईल तसं मात्र पुढच्या एकदा मायक्रोफोनवरती दी साऊंड ऑफ नवी मुंबई, दी व्हॉइस ऑफ नवी मुंबई, दी व्हॉइस ऑफ सातारा, दी ग्रेट कॉमेंट